तुम्हाला काय पैसे लागतात का? पैसे देऊ का? नाही पैसे बिसे काय नको, मला साईडला घ्या गाडी. दादा नका हो, Please, प्लीज नका हो दादा, असं करू प्लीज नका करू. मित्रांनो, आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे. आज मी एका अनोळखी माणसाला लिफ्ट देणार आहे, पण माझ्या गाडीच्या डिक्कीत काहीतरी आहे हे त्यांना माहिती नाही. आज बघूया, सिच्युएशन डेंजरस वाटली तर समोरचा माणूस काय रिॲक्ट करतो. सो गाईज, शेवटपर्यंत टिकून राहा, कारण शेवटी एक असा मेसेज आहे जो तुमचा विचार बदलून टाकेल. चांगली आहे. बस बस. कराट कराट नाही नाही दादा, माफ कर. चांगली नाही. नाही नाही ताई. उंबरे जाईल ना. हा बस. बॅग मागं टाक. कोणतरी कंपनी पाहिजे ना सोबतला. हो सीट बेल्ट लाव फक्त. सांगली कुठं आले? सांगली इस्लापूरच्या पुढे. आणि तू कुठला आहे? मी कडेगावचा आहे. केडगाव. कडेगाव 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 कुठं आलंय? सांगली जिल्ह्यात. हा का? कराड बसून गेलो ना. हा. नाव काय? सचिन पवार. सचिन पवार. तुम्ही कुठं चाललाय? मी चाललोय शिरवळ. शिरवळपर्यंत. नाही नाही सॉरी, काय म्हणतात, सातारा. मग तिथून पुढे परत बघायला. तुम्हाला कुठं जायचंय? उमरज. हा, उमरज कुठे आहे? सातारच्या पुढे. सातारच्या पुढं का? आईला. असं चालत दुसरं. काय काम करता? माझं वर्कशॉप आहे. कसलं? सीएनसी. अरे वा. सीएनसी काय? सीएनसी आहेत का? नाही सीएनसी आहे. लेते का? हा, दोन लेत आहेत. अरे एक डीआर आहे. डीआर कुठं आहे वर्कशॉप? नांदेड फाटा. अरे वा. नांदेड फाटा. आता एक काम करूया माझं. आपण पुढं जाऊ. नेमका विषय काय झालाय? काल आम्ही जरा बसलो तर पार्टी करायला. माझ्याकडनं आहे ना एकले मोठी चुकी. माझ्याकडनं माझ्या एका मित्राचं आहे ना घात झालाय. हा? त्याच्यामध्ये दारू. हा. तर आपण काय करायचं माहितीये का? जाता आता पूल लागतो ना. कुठला पूल? हा, इथे. पुढं. त्याची बॉडी आहे ना पूर्ण बॅग बिग करून मी डिक्कीत अरे, असलं काय. तर तुम्हाला काय करायचंय माहितीये का? आला असं काय. एक मिनिट ऐका. तुम्हाला काय करायचंय, मी पुलावर गाडी थांबवतो, पटकन त्याला बाहेर काढायचा काय, आणि ना टाकून द्यायचा, लगेच निघू. तुमच्याकडनं पैसे नाही घेत मी सोडायचे, तुम्हाला उमरज पर्यंत सोडायला येतो. मी हँड ग्लोव्ह घालतो, तसंच बाहेर काढा त्याला तुमच्या हाताने टाकून. हा? मला हा? नाहीतर मग एक काम करू, इथनं गाडी बाहेर काढतो. अगं तिकडचा डोंगर आहे ना, डोंगर, तिथं डोंगरात घेतो काय, डोंगरात घेतो त्याला, आणि ना तिथं गपचूप मध्ये पुरून टाक, कोणाला कळणारच नाही. नको, मला साईडला घेत नको. असं ऐसा मत करो मेरी जान. माझं काम झाल्याशिवाय मी गाडी बाजूला नाही घेणार. मला जायचंय राव. अहं. माझं काम झाल्याशिवाय मी गाडी बाजूला नाही घेणार. दादा मला प्लीज याच्यातनं बाहेर काढा. राव, तुम्ही राव मला लय मोठे ह्याला टाकले राव. मला बाहेर काढा Please. दादा, मला बाहेर काढा फक्त याच्यातनं. मला प्लीज वाचवा याच्यातनं, काहीतरी करून मला वाचवा याच्यातनं. प्लीज मला वाचवा याच्यातनं काहीतरी करून. सीट बेल्ट लावा पटकन. पोलीस आहे समोर, त्या बघा पैसे भरले. नाही, सीट बेल्ट लावा पटकन. पोलीस आहेत समोर, पोलीस येतं समोर. दादा काय विचारलं ना, सांगू बिंगू नका बर का. हा, घेऊ का इकडं? इथं पण हे पण आहे, नाला पण आहे इकडे, त्या नाल्यात टाकूया का? हा, राव तुम्ही मला लय केलं. तुम्हाला काय पैसे लागतात का? पैसे देऊ का? नाही पैसे बिसे काय नको, मला साईडला घ्या गाडी. दादा नका हो, Please. प्लीज नका हो दादा, असं करू प्लीज नका करू दादा, असं प्लीज नका करू. साईडला ना, मला मदत करा हो दादा, मला बाहेर काढायच्यात ना, माझ्याकडनं चूक झाली दादा.
काहीतरी हम्म? खरंच असं नका करू दादा. इथं एक नाल आहे, मोठा नाल आहे इथं पुढे पण एक आहे. का त्या पुढच्या पुलावरनच खाली टाकून द्यायची? हा तुला त्रास देऊन आम्हाला लय, तुला लय चांगलं होत असलं तर तसं सांग. नक्की फेरा जर फिरला ना बोला की. तुझं पण चांगलं होणार नाही. तुला सुट्टी दिल्याशिवाय आम्ही नको मला राहणार असलं नाही. काही नाही करणार. मला साईडला घे गाडी प्लीज. अहो मी काय म्हणतोय दादा, नको मी काय म्हणतोय ते तर ऐकून घ्या. तुम्हाला काही नाही होणार, मी सगळं करतो. नको आपण आहे ना सगळं करूया. गाडी तिथं पुढे घेतो, आपण सगळं सॉल्व्ह करूया, सगळं सॉल्व्ह करूया, सगळं प्लीज. सगळं सॉल्व्ह करूया आपण दादा, अख्खं सगळं सॉल्व्ह करू सगळं. नाही नको प्लीज. हा थांबा ना, बॅग नाही सॉरी, काहीतरी तुम्ही मला गंडवताय. गंडवत मला नाही राव, मला तुम्हाला दाखवू का, मी दाखवू का गाडी तुम्हाला? गाडी मला तर आहे ना आज राव, मला यात्रा आहे आमची अहो मी शिवाजी तुमच्या महाराज. यात्रेला पण तुम्हाला सोडायला येतो. मला नाही, असं नको, नका please. करू दादा. मला अहो दादा प्लीज नको राव. नाही काहीतरी थांबा, मला लिखी दाखवतात ते. चला मागे. इकडे काहीतरी तुम्ही गंडवताय मला. गाडीत बसणार, 2 मिनिटं गाडीत बसणार. असं नाही. गाडीत तर बसणार. लोक येतो. Actually मला गडबड आहे. लोक तिथं डिक्की दाखवल्यावरती सगळं नाही पाहू बघू ना, आपल्याला कशाला काय करायचं. बघू मला दाखव काहीतरी तुम्ही मला. माझे एवढे हाडबीट वाढलेत ना तुझ्या आले बंद करा जरा. मी एक युट्यूबर आहे आणि आपल्याला आपल्या व्ह्युअर्सला एक मेसेज द्यायचा आहे. अनोळखी माणसांच्या गाडीत बसू नका आणि Okay. घाबरून जाऊन कुठलाही चुकीचा डिसिजन घेऊ नका. गडबडीचे भरत माणूस म्हणजे आता मला जायचंय अर्जंट मध्ये, आमच्या गावची यात्रा आहे. मला जायचंय म्हणजे इथून पुढे एक गाव आहे, बहिणीकडे जायचंय, तिथून मला परत जायचंय. मी त्या गडबडीत आहे. हम्म. बसनी गेलो असतो तर मला वेळ झाला असता. पण त्यासाठी तो वेळ महत्वाचा. आता- तो जर बसने जर गेले असते तर तुम्हाला किती वेळ लेट झाला असं? 10 मिनिटं, 15 नाही, मिनिटं, अर्धा 1 तास. तासभर लेट होतो. मग तो 1 तास तुम्हाला अडचणीत घेऊन जात होता का? नव्हतं. पण आता पण actually- हा 10 मिनिटं, हे 10 मिनिटं तुम्हाला बरोबर. हे तुमच्या जीवनाला लय मोठी रिस्क देऊन गेले. बरोबर. आणि जर Actually- खरंच असं असतं तर काय केलं असतं? ऍक्च्युली म्हणजे मला तुम्ही जसे म्हटले ना ते की असं आहे. ऍक्च्युली मी असल्या गोष्टी आज म्हणजे आतापर्यंत मला जरी असं माहीत जरी झालं ना कधी, तरी मी जात नाही माहितीला जास्त करून शक्यतो. आता तुम्हाला आपल्या व्ह्युअर्सला एक मेसेज द्यायचा. तर मी सांगेन की 10 मिनिटं लेट झाले, 10 मिनिटं काही 1 तास जरी लेट झाला तरी सुरक्षित प्रवास केला पाहिजे. सुरक्षितच प्रवास केला पाहिजे. तुमच्या मागे तुमची फॅमिली आहे, फॅमिली तुम्हाला मुलं बाळ असतील आहे ना. आणि तुम्ही आपल्या व्ह्युअर्सला एक मेसेज द्या. अनोळखी माणसांच्या गाडीत बसू बसू नका नका. हो. आणि घाबरून जाऊन कुठलाही चुकीचा निर्णय घेऊ नका. नका, नाही बरोबर. महाराष्ट्र शासनाच्या बस सेवा उपलब्ध हो, आहेत, आहेत. भरपूर आहेत. ओला उबेर आहेत. दादा हे बघा, पैसे या सगळ्या गोष्टी गोष्टी. नंतर आपल्याला करता करता येतील. येतील. जर आता हे सगळं तुम्ही भीतीपोटी माझ्यासाठी केलं पण असतं, हो. पण त्याच्यानंतर घरी गेल्यानंतर तुमच्या मागे पोलीस नसते लागले, काही नसतं लागलं, हो. पण तुमच्या डोक्यावरती बोधरेशन किती असते. बोधरेशन आज असतं. पोलीस घरी येतील, उद्या नाही. पोलीस घरी येतील. बरोबर. आणि आपल्या महाराष्ट्रातले पोलीस भरपूर सतर्क आहेत. सतर्क तुम्हाला आहेत. वाटत असेल नाही, नाही, तर नाही, तर तसं काही नाहीये. नाही, गाडी बरोबर. जर आपली रस्त्यावरती 40च्या वरती गेली ना तर मेसेज येतो. येतो. हो. हायवे बिवेला जिथं इथं कॅमेरे चालू आहेत, तिथं 40च्या वरती गेले तरी मेसेज येतो. तर हे लय मोठा विषय आहे हा. आणि हा विषय लक्षात घेण्यासारखा आहे. आणि घाबरून कुठलाही डिसिजन घ्यायचा नाही. नाही. सांगायचंय प्रँकस्टर सागरला सबस्क्राईब करा, प्रँकस्टार सागरला सबस्क्राईब करा, लाईक करा, लाईक शेअर करा, करा. शेअर करा, फॉलो करा. तुम्हाला वाटलं काय, किती भीती वाटली, किती एक्स्ट्रीम लेवलला भीती वाटली खूप म्हणजे ते एकदम सांगायचं. माझे हार्टबीट एवढे वाढले होते ना की मी पूर्ण एकदम म्हणजे असंही झालेलं. आता म्हटलं नाही गाडी काय केली तरी गेली, चालेल पण चालेल, हा डिसिजन लय महत्वाचा आहे. आणि ह्यांनी जे तुम्हाला आता सांगितलं, बाई बॅग बिग गेली, मला नाही फरक पडणार, मी परत करीन सगळ्या गोष्टी, नव्याने उभ्या करील, पण कारण- या गोष्टीत, वाईट गोष्टीत मी सामील होणार नाही. नाही. आणि या जर अशाच गोष्टी जर तुमच्या सोबत घडल्या तर तुम्ही सुद्धा सावध राहा. सावध राहा. हा फक्त एक प्रँक होता. आपण आयुष्यात कधी कधी अशा परिस्थितीत अडकतो जिथे आपल्याला समजत नाही काय बरोबर काय चूक. म्हणून नेहमी शांत राहा, विचार करून निर्णय घ्या आणि चुकीच्या गोष्टींपासून दूर राहा. आणि हो, अनोळखी लोकांवरती लगेच ट्रस्ट करू नका. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.